नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आयज सावन 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत मालदीवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिशाम आदम हांची भेट घेतली. आयपीएल क्रिकेटात काल राती रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 6 विकेटींनी हारयले. आतां पुराय खबरो. आयज सावन सुरू जावपी 2 दिसांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेच्या अध्यक्षपदार परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आसतले. बसकेंत ब्रिक्साचे परराष्ट्र मंत्री तशेंच वांगडी आनी भागीदार देशांतले प्रतिनिधी मंडळ मुखेली हजर आसतले. हातूंत सहभागी जावपाक इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो हसनबी दिल्लींत दाखल जाल्यात. हे बसकेंत ब्रिक्स वांगडी देशाचे परराष्ट्र मंत्री परस्पर हितसंबंदीत जागतीक आनी प्रादेशीक प्रस्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. दुसऱ्या दिसा ब्रिक्स वांगडी आनी भागीदार देश ब्रिक्स ॲट 20 लवचिकता, नवनिर्माण, सहकार्य आनी शाश्वतता ह्या विशयाचेर आदारीत सत्रांत वांटो घेतले. ताचे उपरांत जागतीक प्रशासन आनी बहुपक्षीय वेवस्थेंतली सुदारणा ह्या विशयाचेरूय अधिवेशन जातलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतले. आयज सांजे नवी दिल्लींत माध्यमांक म्हायती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज हांणी सांगलें की आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या पयल्या टप्प्यांत मोदी शुक्रारा युएईत पावतले आनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान हांची भेट घेतले. ह्या दौऱ्यांत उर्जा सुरक्षा हे प्रमुख लक्षांच्या क्षेत्रांपैकी एक आसा. ह्या दौऱ्यांत एलपीजी आनी सामरीक पेट्रोलियम सांठो ह्या क्षेत्रांत 2 समजिकायेची कबलात जावपाची शक्यताय आसा. हे विशीं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगलें. संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा, नेदरलैंड्स की यात्रा है. यहाँ पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी. आसाम सरकार समान नागरी संहिता म्हळ्यार यूसीसी विधेयक ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक राज्य विधानसभेत मांडटले. मुख्यमंत्री म्हूण आपल्या दुसऱ्या कार्यकाळांतले पयल्या मंत्रिमंडळाच्या बसकेचे अध्यक्ष म्हणून जाल्ल्या बसके उपरांत प्रसार माध्यमां कडेन संवाद सादतना मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सरमान ही म्हायती दिली. आसाम विधानसभेचे खाशेले अधिवेशन 21 मे ते 26 मे मेरेन जातले. ह्या अधिवेशनांत नव्यान वेंचून आयिल्ले आमदार सोपूत घेतले. ह्या निर्णया उपरांत उत्तराखंड आनी गुजराता उपरांत समान नागरी संहितेचे विधेयक हाडपी देशांतले 3रे राज्य आसाम थारतले. अस्तंत बंगाल सरकारान बटाट, कांदो, फळां, भाजीपालो, तेलबियो, अन्नधान्य आनी हेर गरजेच्या वस्तूंच्या आंतरराज्य येरादारी वेले आशिल्ले सगळे निर्बंध काडून उडयल्यात. हे निर्बंध तेन्नाच्या तृणमूल काँग्रेस टीएमसी सरकारान लागू केल्ले. दुसरे वटेन एका म्हत्वपूर्ण घडामोडीत पश्चिम बंगाल सरकारान शिक्षक भरती, नगरपालिका भरती आनी सहकारी सेवा मदल्या भरती घोटाळ्या कडेन संबंदीत प्रकरणां सीबीआय कडेन दिवपाचो निर्णय घेतला. तशेंच तृणमूल काँग्रेस सरकारान सेवानिवृत्ती उपरांत ज्या व्यक्तींक परत सेवेत घेतिल्ले ते सगळ्या व्यक्तींची सेवा पश्चिम बंगाल सरकारान बंद केल्या. केंद्रीय तपास ब्युरोचे संचालक प्रवीण सूद हांकां सरकारान एका वर्साची मुजतवाड दिल्या. कार्मिक आनी प्रशिक्षण खात्यान जारी केल्ल्या अधिकृत आदेशा प्रमाण मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीन सूद हांकां ह्या म्हयन्याच्या 24 तारखे उपरांत चवकशी एजन्सीचे संचालक म्हणून मुजतवाड दिवपाक मान्यताय दिल्या. भारताची सर्वसमावेशक एआय परिसंस्था घटमूट करपाक इंडिया एआय कार्या वांगडा समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आशिल्ल्या इंडिया एआय मिशनान एआय अर्थवेवस्थेची सुलभता वाडोवपाक काम करपी कार्या ह्या गैर लाभकारी संस्थे वांगडा ही कबलात केल्या. सरकारान सप्टेंबर 2026 मेरेन वा मुखावेलो आदेश ये मेरेन कच्ची साकर, धवी साकर आनी शुद्ध साकर हाचे सयत साखरेच्या निर्यातीचेर तात्काळ बंदी घाल्या. एका अधिसुचने प्रमाण परकीय व्यापार महासंचालनालय म्हळ्यार डीजीएफटीन निर्यात धोरणात प्रतिबंधीत वेल्यान निषिद्ध असो बदल केला. ही बंदी सीएक्सएल आनी टीआरक्यू कोटे अंतर्गत युरोपियन युनियन आनी अमेरिकेक आगाऊ प्राधिकरण योजना म्हळ्यार एएएस अंतर्गत तशेंच हेर देशांच्या अन्न सुरक्षेच्यो गरजो पुराय करपाक सरकार ते सरकार स्तरांत निर्यात जावपी साखरेक लागू जावचो ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळीं 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच
सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी. आतां मुखावेल्यो खबरो. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत मालदीवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिशा आदम हांची भेट घेतली. सोशल मिडियाचेर एका पोस्टांत गोयल हांणी म्हळां की दोनूय देशां मदल्या राजनैतीक संबंदाक 60 वर्सां पुराय जावपाच्या निमतान ह्या बसके वेळार दोनूय फुडाऱ्यांनी भारत आनी मालदीव मदल्या मजबूत आनी विशेष भागीदारीची पुष्टी केली. भारत मालदीव मुक्त वेपार कबलाती खातीर वाटाघाटीक गती दिवप, द्विपक्षीय गुंतवणूक कबलात मुखार व्हरप, थळाव्या चलनांत व्यापार वेव्हाराक प्रोत्साहन दिवप आनी पर्यटन, डिजिटल पेमेंट आनी वेवसाय ते वेवसाय संबंदां मदीं सहकार्य अदीक घट्ट करपाचेर ह्या चर्चेत लक्ष केंद्रीत केलां. आर्थीक वेव्हार विशयक मंत्रिमंडळ समिती म्हळ्यार CCEAन 2026-27च्या विपणन हंगामा खातीर 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत म्हळ्यार MSPत वाड करपाक मंजुरी दिल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत प्रसार माध्यमांकडेन उलयतना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें की शेतकारांक तांच्या उत्पादना खातीर किफायतशीर भाव मेळचो म्हूण सरकारान खरीप पिकाच्या किमान आधारभूत किंमतीत वाड केल्या. खरीप हंगामा खातीर शेतकाऱ्यांक अंदाजे 2,60,000 कोटी रुपया मेळटले आनी ह्या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रीक टना परस चड पिकांची खरेदी करतले. वैष्णव हांणी म्हळां की सूर्यफूल बियाणां खातीर किमान आधारभूत किंमतीत प्रति क्विंटल 622 रुपयांची सर्वाधिक वाड, त्या उपरांत कापसा खातीर प्रति क्विंटल 557 रुपया आनी तिळा खातीर प्रति क्विंटल 500 रुपयांची वाड सुचयल्या. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हांणी नवी दिल्लींत दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंद आनी सहकार मंत्री रोनाल्ड लामोला हांचे कडेन चर्चा केली. संस्थागत यंत्रणे वरवीं द्विपक्षीय संवाद चड खर करपाची गरज आसा हाचेर दोनूय वटांनी एकमत आसा अशें डॉ. जयशंकर हांणी सांगलें. तांणी भारत दक्षिण आफ्रिका सामरीक भागीदारीच्या वेगवेगळ्या तासांचो नियाळ घेतलो आनी परस्पर हिताच्या मुखेल बहुपक्षीय प्रस्नांचेर चर्चा केली अशें डॉ. एस जयशंकर हांणी सांगलां. सोशल मिडियाचेर रोनाल्ड लामोला हांणी दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाक येजमानकी दिल्ल्या खातीर भारताचे उपकार मानल्या आनी ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बसके वरवीं आंतरराष्ट्रीय संवादाक चालना दिवपा खातीर भारतान केल्ल्या यत्नांची तोखणाय केल्या. राजनैतीक संबंद स्थापन जाल्या उपरांत 3 दशकां परस चड काळ भारत आनी दक्षिण आफ्रिकेचे लागींचे आनी अर्थपूर्ण संबंद आसात अशें तांणी सांगलां. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायन न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडच्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं. कोंकणी भाशेचें बरें गिन्यान तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाचें कसब आसूंक जाय. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आनी मुलाखत अशा 2 पावंड्यार जातली. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. अदीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा rnupणजी@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकां कडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. 31 मेक मन की बात कार्यावळीच्या ह्या भागाचें प्रसारण जातलें. ह्या खाशेल्या भागा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकां कडच्यान आपले विचार, अभिनव संकल्पना आनी म्हत्वाच्या सामाजीक प्रस्नांचेर सुचोवण्यो मागयल्यात. लोकांच्या सहभागांतल्यान राष्ट्र निर्माणाचो हो प्रवास चड प्रभावी करपा खातीर सामान्य लोकांनी आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्या कडेन धाडच्यो अशें तांणी मागलां. लोकांनी आपल्यो सुचोवण्यो MyGov ह्या उक्त्या मंचाचेर धाडच्यो वा 1800 हो टोल फ्री नंबराचेर फोन करून दिवच्यो. हातूंतल्यो कांय सुचोवण्यो लायव्ह प्रसारणा वेळार प्रधानमंत्र्याच्या भाशणाचो भाग जावपाक शकतात. सुचोवण्यो धाडपा खातीर नागरिकांनी 1922 ह्या क्रमांकाचेर मिस्ड कॉल दिवं येता आनी उपरांत मेळिल्ल्या SMSांतल्यान लिंकाचेर क्लिक करून नागरीक आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांक धाडपाक शकतात. IPL क्रिकेटांत काल रातीं रायपुरांत RCB पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 6 विकेटींनी हारयले. ह्या जैताक लागून RCBन 16 गूण मेळोवन गुणतालिकेंत आतां पयल्या क्रमांकाचेर पावला. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत मध्य प्रदेश आनी अस्तंत राजस्थानांतल्या कांय सुवातांनी मध्यम ते खर उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास दिला. हवामान खात्यान दिल्या म्हायती प्रमाण झारखंड, दर्यादेग कर्नाटक आनी उत्तर कर्नाटकांत फुडल्या 2 दिसांनी गडगड मारपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आयज सावन 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्विडन, नॉर्वे आनी इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत मालदीवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिशा आदम हांची भेट घेतली. IPL क्रिकेटांत काल रातीं रायपुरांत RCB पंगडान KKR पंगडाक 6 विकेटींनी हारयलो.
आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 नमस्कार.